आज 22 जुलै स्वर्गीय अजितदादांची जयंती। दादांविषयी ज्या माझ्या भावना आहेत मी त्या माझ्या भावना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतो। साधू संत आणि देशभक्तांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये मी कवी प्रवीण संभाजी बोरसे माझी कविता सादर करीत आहे आणि कवितेचे नाव आहे अजित दादा नावाचा शुक्रतारा। दादा तुम्ही दादा तर होतेच, पण त्याचबरोबर एक पक्का वादही होते। दादा तुम्ही महाराष्ट्राची शान होता आणि दादा तुम्ही महाराष्ट्राची जानही होता। दादा तुमच्या जाण्यानं फक्त माणसंच रडली असं नाही, तर रडली झाडावरची पक्षीही। कारण मला आठवतं एका उद्यानाच्या उद्घाटनावेळी तुम्ही घेतलेली पक्ष्यांची काळजी। दादा दूरदृष्टी लाभलेली तुम्ही एक युग पुरुष होता आणि दादा कणखरपणा लाभलेले तुम्ही एक पोलादी पुरुष होता। दादा तुमच्या भाषणामध्ये नेहमी एक नर्म विनोद असायचा आणि दादा तुमच्या वागण्यामध्ये एक रुबाबदारपणा असायचा। दादा तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं आणि दादा तुमच्या बोलण्यामध्ये एक मिश्किलपणही होतं। दादा तुमच्या जाण्याने तुमचे कार्यकर्ते पोरके झाले, तसेच तुमच्यावर प्रेम करणारे असंख्य चाहतेही पोरके झाले। दादा तुमचा परिवार तुमच्यासाठी ज्योती प्राण होता आणि तुम्ही तुमच्या परिवारासाठी एक रामबाण होता। दादा तुमच्या समोर एक विजन होतं महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचं आणि एक स्वप्नही होतं तरुणांच्या उज्ज्वल भविष्याचं। दादा तुमचं काम म्हणजे एक घाव आणि दोन तुकडे। दादा तुमचं काम म्हणजे एक घाव आणि दोन तुकडे। दादा राजकारणात तुम्ही अनेकांना अनेक पदे दिली आणि दादा अनेकांना तुम्ही रोजगाराची साधनही दिली। दादा तुम्ही दादा होते म्हणूनच, दादा तुम्ही दादा होते म्हणूनच तो मृत्यूही तुम्हाला नेण्यासाठी चोरट्या पावलांनी आला। दादा तुम्ही दिलेलं दान जेव्हा आकार घेईल तुमचं स्वप्न मात्र निश्चितच साकार होईल। दादा आज तुम्ही नाहीत, दादा आज तुम्ही नाहीत, पण तुमची उणीव आम्हाला सतत जाणवते। दादा तुम्ही नारळासारखी होता, बाहेरून कडक आणि आतून मात्र अमृतासारखी गोड। दादा राजकारणात असतील बहु, दादा राजकारणात असतील बहु, पण तुमच्यासारखी मात्र तुम्हीच। दादा तुमचा तो मिश्किलपणा कोण विसरेल, दादा तुमचा तो दिलदारपणा कोण विसरेल। दादा रात्री अपरात्री घेतलेली आपल्या कार्यकर्त्यांची काळजी कोण विसरेल। दादा गाडीतून उतरल्यावर कंगवा काढून हळवारपणे केसावरून हात फिरवून आता मला दिसणार नाही। दादा गाडीतून उतरल्यावर कंगवा काढून हळवारपणे केसावरून हात फिरवून आता मला दिसणार नाही आणि तुमचा तो सदाबहार चेहराही आम्हाला दिसणार नाही। दादा आम्हाला कोणी विचारलं की तुम्ही काय गमावलं तर आम्ही सांगू। दादा आम्हाला कोणी विचारलं की तुम्ही काय गमावलं तर आम्ही सांगू। आम्ही गमावला आहे एक कोहिनूर हिरा, आम्ही गमावला आहे एक कल्पवृक्ष, आम्ही गमावला आहे एक परीस तुकडा आणि आम्ही गमावला आहे एक अमृत कुंभ। आम्ही साधा सुद्धा नाही तर एक दादा माणूस गमावला आहे। दादा तुम्ही कधीही वेळ चुकवली नाही, दादा तुम्ही कधीही वेळ चुकवली नाही, पण नियतीने मात्र वेळ चुकवली। पण दादा जोपर्यंत घड्याळात काटे फिरत राहतील आणि सूर्यचंद्र असतील तोपर्यंत या नभामध्ये अजितदादा नावाचा शुक्रतारा सदैव प्रकाशमान राहील, सदैव प्रकाशमान राहील, सदैव प्रकाशमान राहील। धन्यवाद।